आज आपण 3.3चा इको फ्रेंडली सेलिब्रेशन हा इयत्ता 6वी मधला धडा पाहणार आहोत. 3.3 इको फ्रेंडली. 3.3 काय? इको फ्रेंडली सेलिब्रेशन. इको फ्रेंडली म्हणजे काय? इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक, म्हणजे पर्यावरणाला चांगलं. कारण आता आपण काही काही गोष्टी आणलेल्या आहेत, गाड्या आणलेल्या आहेत, त्यामुळे पोल्युशन झालेले आहेत. व्हेकलमुळे किती पोल्युशन होतं बघा, आहे ना. नंतर आपण सिमेंटची घरं बांधलेली आहेत, त्यामुळे पोल्युशन होत चाललेलं आहे. नंतर प्रत्येक गोष्टीमध्ये पोल्युशन, साऊंड पोल्युशन, नॉन पोल्युशन. त्यामुळे आपल्याला इको फ्रेंडली काही करायचं आहे, म्हणजे पर्यावरणाला हानी न पोचता आपल्याला काय करायचं आहे? सेलिब्रेशन. सेलिब्रेशन म्हणजे काय साजरा करायचं आहे? तर सेलिब्रेशन म्हणजे साजरा करणे. बघा, हे दिवाळीचा सण दिसतोय, कंदील आहे, छान छान कंदील, आणि तर पंत्या पण आहेत, रांगोळी बघा कशी बनवलेली आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी बनवलेल्या आहेत. तर आता आपण पुढे जाऊया, धड्यामध्ये काय दिले ते बघूया. सुंदर असा धडा आहे. तर हा एक पत्र आहे. कोणी कोणाला लिहिले ते बघूया. पत्राची तारीख आहे 25 सप्टेंबर 2015, पुण्यावरून. 25 सप्टेंबर 2015ला हा पत्र लिहिलेला आहे. लेटर म्हणजे पत्र. पुणे म्हणजे जागेचं नाव आहे. पुणे आपलं आहे की नाही? पुणे नाव आहे, ठिकाणाचं नाव. डिअर अथर्व. अथर्वला पत्र लिहितोय. बघूया अथर्व कोण आहे, कोण त्याला पत्र लिहितोय ते बघूया. आय रिसीव युअर लेटर. रिसीव म्हणजे मला मिळाले, भेटले. मला तुझं पत्र भेटलं. लेटर म्हणजे पत्र. मला तुझं पत्र भेटलं. मला तुझं पत्र भेटलेलं आहे. हे फर्स्ट ऑफ ऑल, पहिलं, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. पहिले तुझे खूप 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 अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे काय? अभिनंदन. तू काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, मी तुझं अभिनंदन करतो. इट्स रिअली अमेझिंग दॅट. हे सर्व आश्चर्यचकित करणारं आहे. हे सर्व अमेझिंग म्हणजे आश्चर्य करणारं आहे. दॅट यू हॅव सेलिब्रेटेड इको फ्रेंडली गणेशोत्सव इन अमेरिका. परत एकदा गाडीकडे जाऊया. इट्स रिअली अमेझिंग दॅट यू हॅव सेलिब्रेट इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. इट्स रिअली अमेझिंग, हे फारच आश्चर्यचकित करणार आहे. रिअली म्हणजे खरोखर आश्चर्यचकित. आणि हे बघा, शॉर्ट फॉर्ममध्ये दिलेलं आहे, म्हणजे इट इज. हे फार आश्चर्यचकित करणारं आहे. दॅट यू हॅव सेलिब्रेट. सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे. धड्याचं नाव आहे ना आपला. सेलिब्रेट म्हणजे साजरा करणे. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पोषक. गणेशोत्सव म्हणजे आपला गणपती बाप्पा. कुठे साजरा करतात आहे बघा? इन अमेरिका. गणपती बाप्पा कुठे साजरा करत आहे? अमेरिकेमध्ये साजरा करत आहे. वी आर ऑल्सो प्लॅनिंग टू सेलिब्रेट अँड इको फ्रेंडली दिवाळी. आम्ही ह्या ठिकाणी काय करत आहोत? पर्यावरण पोषक दिवाळी साजरी करत आहोत. आम्ही सुद्धा इथे काय करत आहोत? प्लॅनिंग करत आहोत. आम्ही योजना करत आहोत. आम्ही ठरवलेलं आहे की आम्ही सुद्धा पर्यावरणाला हानी पोचणार नाही अशी दिवाळी साजरी करणार. आर यू सरप्राईज? तू आश्चर्यचकित झालेला आहे का? यस, वी आर ॲक्च्युली म्हणजे खरोखर. आम्ही खरोखर प्लॅनिंग केलेली आहे. प्लॅनिंग अ दिवाळी विदाऊट क्रॅकर. क्रॅकर म्हणजे फटाके. क्रॅकर म्हणजे फटाके. क्रॅकर म्हणजे फटाके. प्लॅनिंग अ दिवाळी विदाऊट क्रॅकर. आम्ही ठरवलेलं आहे की ह्या दिवाळीमध्ये आम्ही फटाके उडवणार नाही. कारण फटाक्यामुळे काय होतं? धूर होतो, जोरात आवाज येतो, त्यामुळे पर्यावरण प्रदूषण होतो. त्यामुळे आपण इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणाला हानी पोचणार नाही असे फटाके उडणार. बट ऑफकोर्स विथ डिलिशियस ट्रॅडिशनल स्नॅक्स, माउथ वॉटरिंग चकलीज, अनारस, करंजीज, लड्डूज. परत एकदा बघूया. बट ऑफकोर्स. ऑफकोर्स म्हणजे अर्थातच. पण अर्थातच आम्ही, डिलिशियस म्हणजे काय? स्वादिष्ट. डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट. ट्रॅडिशनल स्नॅक. ट्रॅडिशनल म्हणजे पारंपरिक स्नॅक. पारंपरिक म्हणजे काय? दिवाळीला आपण काय म्हणतो? करंज्या, लाडू, चकल्या, शेव हे बनवते, आम्ही बनवणार आहे. माउथ वॉटरिंग चकलीज. आम्ही पारंपरिक त्यांनी सांगितले आम्ही काय काय बनवणार आहे. तोंडाला पाणी येणार चकली बनवणार आहोत. अनारस पण बनवणार आहोत. नंतर करंजी पण बनवणार आहे. आणि लड्डू पण बनवणार आहे. लड्डू बनवणार आहे. लाडू पण बनवणार आहे आम्ही. म्हणजे हे पारंपरिक आहेत. प्रत्येकाच्या घरी दिवाळीला चकली, अनारस, करंजी, लाडू बनवतात. टू मेक अप फॉर द क्रॅकर्स वी आर गोइंग टू मेक ब्युटिफुल पेपर लेटर्स ॲट होम. आणि आम्ही क्रॅकर्स ऐवजी वी आर गोइंग टू मेक ब्युटिफुल पेपर लॅटर ॲट होम. पेपर लॅटर म्हणजे कागदाचा कंदील. आम्ही कागदाचा कंदील घरीच बनवणार आहे. घरीच आम्ही कागदाचा कंदील बनवणार आहे. आय एम ऑल्सो गोइंग टू मेक अ मॉडल ऑफ फोर्ट रायगड. आले आमच्याकडे काय
प्रथा आहे की दिवाळीला किल्ले बनवायची स्पर्धा असते. तर आम्ही ह्यावेळी दिवाळीला फोर्ट म्हणजे किल्ला आणि रायगड म्हणजे नाव आहे किल्ल्याचं. आम्ही यावेळी किल्ले रायगडाची प्रतिक्रिया बनवणार आहोत. आय एम कलेक्टिंग सम पिक्चर्स. आम्ही काय करणार आहे, काही चित्र जमा केलेली आहेत. अँड अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट रायगड. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. आम्ही रायगडाची माहिती सुद्धा घेतलेली आहे. दरवाजा कुठे आहेत, पायऱ्या कुठे आहेत, रायगडावर महाराज बसायचे कुठे, ते सर्व आम्ही दाखवणार आहोत. रायगडाची आम्ही काय करणार आहे, मातीचा किल्ला बनवणार आहोत. अशा प्रकारे आता पुढच्या पॅरेग्राफमध्ये आपण जाऊया. वेन आर यू प्लॅनिंग टू कम टू इंडिया. तू इंडियामध्ये कधी येणार आहेस? तू अमेरिकेला आहेस, तू इंडियामध्ये कधी येणार आहेस? वी आर ऑल वेटिंग टू मीट यू. मीट म्हणजे भेटणे. आम्ही तुला भेटायला वाट बघत आहोत, थांबलोय आम्ही तुझ्यासाठी. रिमेंबर ब्रो. ब्रो म्हणजे भाऊ. हा ब्रदरच्या ऐवजी शॉर्ट फॉर्म मध्ये बोलायचा. ब्रो म्हणजे भाऊ. वी आर नॉट जस्ट अ कझन्स, वी आर फ्रेंड टू. कझन म्हणजे चुलत भाऊ. कझन म्हणजे चुलत भाऊ. आपण नुसते चुलत भाऊ नाही, तर आपण चांगले मित्र आहोत. आपण दोघं चांगले मित्र. फ्रेंड म्हणजे मित्र, टू म्हणजे सुद्धा. नुसते भाऊच नाही, तर आपण चांगले मित्र सुद्धा आहोत. लॉट अबाउट अ थँक्स गिविंग अँड हॅलोविन इन द US. मी ऐकलेलं आहे की त्या ठिकाणी काय केलेलं आहे, थँक्स गिविंग म्हणजे अमेरिकेतील एक सार्वजनिक सुट्टीचा दिवस आहे. या ठिकाणी लोक चांगले आरोग्य आणि पिकांसाठी देवाचे आभार मानतात. असं देवाचा आभार मानायचा. पिकांचा म्हणजे शेताचा आभार मानायचा सण आहे. आणि हॅलोविन मतलब मुलांनी भूत चेटकरीचे पोशाख घालून साजरी केली जाणारी 31 ऑक्टोबरची रात्र. 31 ऑक्टोबर ते भूतांचा आपण करतात. जसं आपण वेशभूषा करतो आणि वेगवेगळे आपण कॉस्ट्यूम घालतो, तसं त्या ठिकाणी 31 ऑक्टोबरला हॅलोविन साजरी करतात. आय एम रिअली क्युरियस टू नो मोर अबाउट डेम. आणि मी उत्सुक आहे. क्युरियस म्हणजे उत्सुकता मला लागलेली आहे, जिज्ञासा आहे मला. टू नो मोर अबाउट डेम. प्लीज डू राईट टू मी. कृपया मला तू त्याबद्दल लिही, अजून मला त्याबद्दल माहिती सांग. कन्वे माय बेस्ट रिगार्ड टू काका अँड काकू. लव टू डिअर ओजस. कन्वे म्हणजे सांग, कळवणे. तू कळव माझे शुभेच्छा, मी चांगला आहे ते कळव काका आणि काकूला. काका आणि काकूला सांग मी त्या ठिकाणी मुंबईमध्ये या भारतामध्ये फारच छान आहे आणि आम्ही सुद्धा दिवाळी साजरी करत आहोत. लव टू डिअर ओजस. आणि तुझ्या लहान भाऊ जो आहे त्याला चांगला माझा पापा कळव आहे ना, त्याला सांग मी इथे ठीक आहे, तुला विचारलेलं आहे. यू आर लविंगली श्रव. आणि तुमचा प्रेमळ श्रव. या धड्यामध्ये आपण बघितलेलं आहे की दिवाळीची माहिती बघितलेली आहे. पत्र कसं लिहायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे. आणि पत्रामध्ये कसं सुरुवात कशी करायची, तुझं पत्र मिळालं, तुझं अभिनंदन असं कसं लिहायचं, तर दिवाळीमध्ये काय काय करायचं ते पण सुद्धा आहे. आणि पत्र संपवताना कसं लिहायचं ते पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. पत्र संपवताना आपल्याला काय लिहायला लागतं बघा, इथून आपल्याला सर्व आपल्याला लिहायला लागतं. कन्वे माय रिगार्ड टू काका काकू. नाही तुम्ही अंकल अँड आंटी लिहा तरी चालेल. आणि युअर लव्हली श्रवा हे आपल्याला पत्रामध्ये समजतं. आणि भारताबद्दलची माहिती, भारतामध्ये दिवाळी कशी साजरी करतात आणि अमेरिकामध्ये हॅलोवीन सण कसं साजरा करतात याबद्दल छानपैकी दिलेलं आहे. तर तुम्हाला इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक. तर इको फ्रेंडली मीन्स आता आपण बघितलं होतं संजू मामाच्या धड्यामध्ये की आपल्याला त्यांनी सांगितले पर्यावरणपूरक आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे. इथे बघा अजून काय काय लागलं. इको फ्रेंडली मीन नॉट हार्मफुल टू द एन्व्हायरमेंट. मग इको फ्रेंडली म्हणजे कोणालाही त्रासदायक नाही व्हायला पाहिजे. हार्मफुल म्हणजे त्रास न देणे टू द एन्व्हायरमेंट. कोणाला त्रास द्यायचा, पर्यावरणाची हानी करायची नाही. कारण आपण राहतो निसर्गामध्ये, तर निसर्गाची हानी व्हायला नाही पाहिजे. आणि आपल्याला सणसुद्धा साजरे करायचे असतात. म्हणजे पर्यावरणाची हानी न करणारे म्हणजेच इको फ्रेंडली. वेन समथिंग इज इको फ्रेंडली इट इज गुड फॉर द अर्थ, फॉर ह्युमन बिंग्स अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग ऑन द अर्थ. जेव्हा आपण म्हणतो इको फ्रेंडली आहे, पर्यावरणपूरक आहे, ते कोणासाठी चांगलं आहे, तर हे पृथ्वीसाठी सुद्धा चांगलं आहे. अर्थ म्हणजे काय, पृथ्वीसाठी सुद्धा चांगलं आहे. ह्युमन बिंग म्हणजे काय, जातीसाठी सुद्धा चांगलं आहे. अँड ऑल अदर लिव्हिंग थिंग आणि इतर जे प्राणी वगैरे आहेत त्यांच्यासाठी ते सुद्धा चांगलं आहे. कारण प्रदूषणाचा त्रास सर्वांना होणार, पृथ्वीला सुद्धा होणार, मानवाला होणार आणि इतर प्राणी पक्षी त्यांना सुद्धा त्रास होणार. म्हणजे पृथ्वीवरती जे राहतात त्यांना त्रास होणार. इट डज नॉट पोल्यूट ऑर डॅमेज एअर, वॉटर, सॉईल ऑर लँड. आणि त्यामुळे काय होत नाही, पोल्युशन होत नाही. आणि डॅमेज एअर, डॅमेज म्हणजे खराब होणे, हवा खराब होत नाही आणि पाणी खराब होत नाही,
सॉईल म्हणजे माती खराब होत नाही, लँड म्हणजे काय होत, जमीन म्हणजे हवा, पाणी, जमीन म्हणजे माती, म्हणजे सॉईल म्हणजे काय सुपीक जमीन, लँड म्हणजे काय साधी जमीन. तर असं आहे. इन हॉट वेज कॅन यू डू समथिंग दॅट इज इको फ्रेंडली. तर इन हॉट वे कुठल्या पद्धतीने तुम्ही तुम्ही काय करू शकता, दॅट इज इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक होईल असं तुम्ही काय करू शकता, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. कोणत्या प्रकारे तुम्ही करू शकता. हाऊ कॅन यू बी अन इको फ्रेंडली पर्सन युअर सेल्फ. तुम्ही पर्यावरणपूरक मनुष्य कसे बनू शकाल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. टू बी इको फ्रेंडली यू यूज रिसोर्सेस लाईक अ फूड, वॉटर, इलेक्ट्रिसिटी केअरफुली विदाउट वेस्टिंग देम. आणि पर्यावरणपूरकमध्ये यू यूज रिसोर्सेस, रिसोर्सेस म्हणजे साधन संपत्ती, साधन संपत्ती आहे अन्न, पाणी, वीज, एक केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक वापरा, विदाऊट वेस्टिंग देम त्याला वेस्ट करू नका, वाया घालू नका असं या ठिकाणी म्हटलं आहे. वेस्ट म्हणजे वाया घालू नये. यू अवॉइड युजिंग अ टॉक्सिस केमिकल. तुम्ही विषारी, टॉक्सिस म्हणजे विषारी रसायन, केमिकल म्हणजे रसायन, आणि मटेरियल लाईक अ प्लॅस्टिक. आणि तुम्ही टाळा, तुम्ही विषारी रासायनिक पदार्थ टाळा, इतर पदार्थ टाळा. लाईक प्लॅस्टिक, प्लॅस्टिक बघा एक हा कसा आहे पर्यावरणाला हानिकारक करणार आहे. त्यामुळे आपले पाणीचं जे लाईन आहे, गटाराची लाईन आहे ती चोकअप होते आणि त्यामुळे काय होतं, त्रास होतो लोकांना. टू हेल्प टू ग्रो मोर ट्री अँड केअर फॉर द ॲनिमल्स इन युअर नेबरहूड. तुम्ही काय करा, ग्रो म्हणजे लावा, वाढवा, मोर ट्री झाडं लावा, केअर फॉर द ॲनिमल आणि केअर फॉर द ॲनिमल म्हणजे प्राण्यांची काय करा, काळजी घ्या, प्राण्यांची काळजी घ्या इन युअर नेबरहूड. म्हणजे आपल्या शेजारी पाजारी जे जे प्राणी आहेत त्यांची आपण काय करायची, काळजी घ्यायची. म्हणजे आसपास जेवढे प्राणी आहेत, झाडं आहेत, त्यांचीच काळजी घ्यायची. नुसतं आपण आपलं कुटुंब बघायचं नाही, तर आपली पृथ्वीच आपले कुटुंब आहे. असं इको फ्रेंडली आपण राहायचं आहे, कोणाला त्रास करायचा नाही. आता पुढे बघूया होळी कशी साजरी करायची. सेलिब्रेट होली विथ अ नॅचरल कलर. सेलिब्रेट म्हणजे काय, साजरी करा, होळी साजरी करा. ग्रेट अ कपल ऑफ मिडियम साईज बीटरूट. तुम्ही काय बीटचं पण मी दाखवलेलं आहे बीटरूटचा. अँड सोक दे मीन अ लिटर वॉटर. त्याला तुम्ही काय करा, पाण्यामध्ये भिजवा. तुम्ही पाण्यामध्ये भिजवा, त्यामुळे पाण्याचा रंग काय होईल, चेंज होईल. आफ्टर अ वाईल यू विल गेट अ ब्युटिफुल डार्क पिंक रेड कलर. नंतर तुम्हाला काय भेटेल, एक चांगला कलर भेटेल तुम्हाला. या ठिकाणी पिंक रेड कलर जो असतो, गुलाबी आणि रेड म्हणजे लाल, म्हणजे आपण काय बोलूया की गडद गुलाबी लाल रंग मिळेल तुम्हाला. ॲड इट टू अ बकेट फुल ऑफ वॉटर. आणि त्यामध्ये तुम्ही काय करा, एक बादलीवर तो रंग बादलीवर पाण्यामध्ये मिसळला तर पूर्ण बादलीतलं पाणी त्या रंगाचं होईल, म्हणजे इको फ्रेंडली. नाहीतर आपण होळीला वेगवेगळे कलर मारतो, त्यामुळे डोळ्याला त्रास होतो, त्वचेला स्किनला प्रॉब्लेम होतो. तर असं करण्यापेक्षा बीटचा कलर तुम्ही बनवू शकता. बीट तर स्वस्त आहे आणि आपल्या शरीराला पण पौष्टिक आहे. कीप द पेटल ऑफ अ पलास फ्लेम ऑफ द फॉरेस्ट. तुम्ही काय करा, पळसाच्या फुलाच्या पाकळ्या पाण्यात काही तास ठेवा. पळसाचं फुलं त्या पाकळ्या पाण्यामध्ये ठेवा, त्यामुळे फ्लॉवर इन अ वॉटर फॉर अ फ्यू आवर, काही तास ठेवा त्याला. फ्लॉवर्स म्हणजे जे पलास आहे त्या पाकळ्या, पेटल म्हणजे काय, पेटल म्हणजे पाकळ्या, पळसाच्या पाकळ्या. तुम्ही काय फ्लेम ऑफ द फॉरेस्ट म्हणजे त्याला काय म्हणतात या ठिकाणी, जंगलामधला एक ज्वाला असे म्हणतात. फ्लेम म्हणजे ज्वाला, असं त्या फुलाला नाव म्हणतात. फॉरेस्ट इन अ वॉटर ऑर अ फ्यू आवर्स, काही तास त्याला ठेवा. यू विल गेट अ व्हेरी प्रिटी ऑरेंज कलर. तेव्हा तुम्हाला काय भेटेल, या ठिकाणी सुंदर ऑरेंज म्हणजे काय, नारंगी कलर मिळेल. द रेड जास्वंद हॅबिसस. जास्वंदला आपण जास्वंद माहिती आहे, म्हटलं इंग्लिशमध्ये काय होतं, हॅबिसस. हा फुलं आहे, तो सुद्धा या ठिकाणी आपल्याला मिळेल. फ्लॉवर विल गिव्ह अ डीप रेड कलर. आणि रेड जास्वंद हॅबिसस फ्लॉवर विल गिव्ह अ डीप रेड कलर. आणि लाल जास्वंदाची फुले तुम्हाला घडत लाल रंग देतील. ड्राय द पेटल ऑफ अ झेंडू. झेंडूला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, मेरीगोल्ड. मेरीगोल्ड फ्लॉवर आहेत इन अ शेड, म्हणजे मेरीगोल्ड जे आहेत झेंडूची फुलं आहेत ते काय करा, सावलीत वाळवा, त्यांना वाळवा. देन यू शेड म्हणजे काय करा, सावली, जरा सावलीमध्ये त्याला वाळवा, जास्त उन्हामध्ये वाळवा. देन यू कॅन पावडर देम टू गेट अ ड्राय कलर पावडर. मग तुम्हाला काय करेल, ड्राय कलरची पावडर भेटेल, सुकी अशी भुकटी भेटेल, सुक्या रंगाची भुकटी भेटेल. यू कॅन ॲड दिस पावडर टू वॉटर. तुम्ही ती काय करा, पाण्यामध्ये टाका. टू गेट अ वेट कलर, त्यामुळे तुम्हाला काय भेटेल, तो ओला रंग मिळेल. मग तुम्ही पाण्यामध्ये मिसळला, ती भुकटी पाण्यामध्ये मिसळली की तो मस्तपैकी सुंदर असा झेंडूच्या रंगाचा तुम्हाला या ठिकाणी रंगाचा कलर मिळेल पाण्यामध्ये मिसळल्यानंतर. म्हणजे हा सुद्धा नॅचरल कलर झालेला आहे, इको फ्रेंडली. ड्राय द लिव्ह ऑफ अ नीम. आता फुलामध्ये फुलामुळे बघितलं आपण रंग, आता आपल्याला काय बघायचं आहे,
पानामुळे, लिव्ह म्हणजे पानामुळे. कुठली कुठली ड्राय द लिव्स ऑफ नेम्स, मेन, कॅरेंडर, स्पिनाच एक्सेट्रा. आपल्याला पानामुळे पण रंग मिळवायचा आहे. तर नेम म्हणजे तुम्हाला माहिती आहे कडुलिंब, मेंट म्हणजे पुदिना, नंतर आहे कॉरिएंडर म्हणजे कोथिंबीर आणि स्पिनाच म्हणजे पालक. हे 4 म्हणजे या सगळ्यांची आपल्याला नावं माहिती असायला पाहिजे. म्हणजे आपण काय करायचं, कडुलिंब, पुदिना, कोथिंबीर, पालक यांच्या पानापासून रंग भरायचा आहे एक्सेट्रा. इन अ सेड टू गेट अ ड्राय ग्रीन पावडर. आणि त्यामुळे तुम्हाला सुंदर अशी तुम्हाला इत्यादी पाने सावलीत वाळवा. तुम्ही काय करा, ही पण काय करा सावलीत वाळवा म्हणजे जरा उन्हामध्येच वाळवा असं म्हटलेलं आहे. इफ यू क्रश ऑर अ ग्रेन द फ्रेश ग्रीन लिव्स यू गेट अ ग्रीन पेस्ट. जर तुम्ही काय केलं, तुम्ही हिरवी पाने चुरटतील किंवा दळलीत तर तुम्हाला हिरवा लगदा मिळेल. म्हणजे तुम्ही काय करा, ह्याला क्रश करा, ग्रीन करा, मग चुरगळा, नंतर ह्याला काय करा दळा, ग्रीन म्हणजे दळणे. तर तुम्हाला काय भेटेल, सुंदर असा हिरवा रंग, ग्रीन पेस्ट भेटेल आणि तोच तो आपला हिरवा रंग असणार. इफ यू ॲड द पेस्ट टू वॉटर यू गेट अ ग्रीन वॉटर. जर तुम्ही ते पाण्यामध्ये टाकलं तर पाण्याचा रंग काय होईल, हिरवा होईल. टॉक टू युअर मदर टू फाइंड आउट व्हॉट अदर थिंग इन द किचन कॅन गिव्ह यू सेफ नॅचरल कलर. टॉक टू युअर मदर, तुम्ही आईशी बोला. टू फाइंड आउट व्हॉट अदर थिंग, कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे किचनमधले म्हणजे स्वयंपाकघरातल्या वस्तू वापरून कॅन गिव्ह सेफ नॅचरल कलर. आपण सेफ रंग बनवू शकतो, नैसर्गिक रंग बनवू शकतो. जो होळी म्हणून आपण होळीमध्ये आपण रंग म्हणून वापरू शकतो आणि कोणाला त्रास होणार नाही, स्किनला प्रॉब्लेम होणार नाही, डोळ्याला त्रास होणार नाही, केसांना प्रॉब्लेम होणार नाही. जर असं आपण वापरलं तर आपला सण पण साजरा होईल आणि पर्यावरणपूरक म्हणजे इको फ्रेंडली होत जाईल. अशा प्रकारे हा सुंदर धडा संपलेला आहे. या धड्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की संजू मामाने सुद्धा इको फ्रेंडली करायचं आहे. तर इथे होळीचे रंगसुद्धा दिलेले आहे. होळीचे रंग बघा अशा पदार्थाने करा. जास्वंद या ठिकाणी दाखवलेले आहे, असे फळाची फुलं दाखवलेली आहेत. नाही बघा फळाची फुलं, जास्वंद याच्यामुळे रंग बनू शकतो आणि आपलं होळीसुद्धा चांगली होईल. तर तुम्हाला प्रत्येक वेळी होळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून राहणारच आहे. पण हा धडा तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी कोठारे क्लास ऑफिशियलला वारंवार भेट देत राहा. ठीक आहे, धन्यवाद.